Hello students, today we are going to discuss the next part of chemical reactions and equations. In last part we have discussed already the chemical reaction, the chemical equations and balanced and unbalanced chemical equations. Today, in this lecture we are going to discuss a new point that is balancing of chemical equations. बाळांनो आपण लास्ट लेक्चर मध्ये बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड केमिकल इक्वेशन्स स्टडी केलं होतं. ठीक आहे ना. काय असतात बॅलन्स्ड इक्वेशन्स? दोज इक्वेशन्स इन विच द रिएक्टंट ॲटम्स अँड प्रोडक्ट ॲटम्स आर इक्वल. प्रोडक्टचे ॲटम्स आणि रिएक्टंटचे ॲटम्स काय असतात? इक्वल असतात. त्या इक्वेशनला काय म्हणलं आपण? एस बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. अँड दिस टाइप ऑफ इक्वेशन्स ओबे एस लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास काय सांगतो? येस, mass of reactants is always equal to the mass of product. Means mass of reactant and product during chemical combination conserved, preserved. लक्षात येते ना, मास चेंज होत नाही, मास काय राहतो? येस, कन्झर्व्ड राहतो. ठीक आहे ना. मग जर तुम्हाला अनबॅलन्स्ड इक्वेशन दिलेलं असेल, अनबॅलन्स्ड इक्वेशन मध्ये काय? येस, नंबर ऑफ रिएक्टंट ॲटम्स अँड नंबर ऑफ प्रोडक्ट ॲटम्स काय असतात? अनइक्वल असतात. ठीक आहे ना. येस, म्हणजेच काय? ते इक्वेशन्स लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास ऑबे करतील का? नाही करत. मग तुम्हाला अनबॅलन्स्ड इक्वेशन्स प्रोव्हाइड केले जातात बाळांनो. ठीक आहे. अनबॅलन्स्ड इक्वेशन्सला तुम्हाला काय करायचं आहे? बॅलन्स करायचं आहे. अनबॅलन्स्ड इक्वेशनला बॅलन्स करण्यासाठी 4 मेथड्स आहेत बाळांनो. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये फर्स्ट मेथड आहे हीट अँड ट्रायल मेथड. ठीक आहे ना, जी की इथं मेन्शन केले मी. ठीक आहे ना, लक्षात राहील का बघा. फर्स्ट मेथड काय सांगितलं? हीट अँड ट्रायल मेथड. सेकंड मेथड आहे अल्जेब्रिक मेथड. नेक्स्ट मेथड आहे थर्ड वन दॅट इज ऑक्सिडेशन नंबर मेथड. अँड फोर्थ वन आहे आयन इलेक्ट्रॉन मेथड. ठीक आहे ना. टोटल 4. परत एकदा रिपीट करतो मी. हीट अँड ट्रायल मेथड, सेकंड अल्जेब्रिक मेथड, थर्ड आहे ऑक्सिडेशन नंबर मेथड अँड फोर्थ आहे आयन इलेक्ट्रॉन मेथड. शेवटी ज्या 2 मेथड सांगितल्या ना मी, ऑक्सिडेशन नंबर मेथड अँड आयन इलेक्ट्रॉन मेथड, ह्या 2 मेथड ज्या आहेत त्या फक्त कुठे यूज करायच्यात आपल्याला? रेडॉक्स रिएक्शन्स मध्ये, जो की टॉपिक आपल्याला नंतर स्टडी करायचा आहे. आता 2 मेथड्स यूज करायच्यात आपल्याला. एक आहे हीट अँड ट्रायल मेथड आणि दुसरी आहे अल्जेब्रिक मेथड. बाळांनो, हीट अँड ट्रायल मेथड म्हणजे काय? सपोज तुम्ही एखादी तुमचं एखादी टार्गेट आहे. सपोज त्या टार्गेटवरती तुम्ही काय केलंय? एम केलेलं आहे. ठीक आहे ना. तुमच्या हातामध्ये बॉल आहे आणि त्या टार्गेटवरती तुम्ही फेकताय. टार्गेट जर सिंपल असेल तर काय? डेफिनेटली ते टार्गेट अचीव्ह होईल, एकाच ट्रायल मध्ये अचीव्ह होईल. ठीक आहे ना. टार्गेट जर कॉम्प्लिकेटेड होत गेलं बाळांनो, तर तुम्हाला काय? नंबर ऑफ टाइम्स ट्राय करावं लागेल टू अचीव्ह द एम. लक्षात येते का बघा? इथं टार्गेट इझिली अचीव्ह होईल तुमचं. ठीक आहे ना. पण इथं टार्गेट एक वेळेस ट्राय कराल, 2 वेळेस ट्राय कराल. आणि प्रॅक्टिस झाली तर हे सुद्धा टार्गेट काय होईल? तुमचं अचीव्ह होईल. ठीक आहे ना. थर्ड टाइम टार्गेट काय झाले? परत कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे. कॉम्प्लिकेटेड टार्गेट अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला परत ट्राय करावं लागेल, प्रॅक्टिस करावं लागणार आहे. लक्षात येते का बघा? मग जसं टार्गेट कॉम्प्लिकेटेड होत जाईल तसं काय तुम्हाला मोर ट्राय करावं लागतं. लक्षात येते? तसंच केमिकल इक्वेशन्स आहे बाळांनो. ठीक आहे ना. सिंपल केमिकल इक्वेशन जर दिलेलं असेल ना तर तुम्ही एका ट्राय मध्ये सुद्धा काय त्याला बॅलन्स करू शकताय. ठीक आहे ना. इक्वेशन कॉम्प्लिकेटेड होत गेलं तर तुम्हाला ट्रायल्स वाढाव्या लागतात. ठीक आहे ना. फर्स्ट ट्राय मध्ये बॅलन्स होऊ शकते, सेकंड ट्राय मध्ये बॅलन्स होऊ शकते, थर्ड ट्राय मध्ये बॅलन्स होऊ शकते. इथं कुठलेही रूल्स नाहीत हीट अँड ट्रायल्स मेथड मध्ये. लक्षात येते? विदाउट रूल तुम्हाला काय करायचं? रॅन्डमली इक्वेशन्स बॅलन्स करत जायचं आहे. म्हणजेच काय करायचं तुम्हाला? नंबर ऑफ आयटम्स ऑफ रिएक्टंट्स अँड नंबर ऑफ आयटम्स ऑफ प्रोडक्ट्स फक्त बॅलन्स करत जायचे आहेत. कसं? हीट अँड ट्रायल. जसं इथं तुम्ही ट्राय करत होता तुमचं टार्गेट अचीव्ह करण्यासाठी, तसंच इक्वेशन मध्ये सुद्धा काय? तोच वे यूज करायचा आहे. लक्षात येते? मग इथं पेशन्सची खूप गरज आहे बाळांनो. शेवटपर्यंत कन्सिस्टंट राहिलं पाहिजे तुम्ही. जोपर्यंत टार्गेट अचीव्ह होत नाही, जोपर्यंत ती रिएक्शन कम्प्लिटली बॅलन्स होत नाही, तोपर्यंत तुम्हाला काय करत राहायचंय? ट्राय करत राहायचं आहे. पहिल्या वेळेस बॅलन्स होणार नाही, दुसऱ्या वेळेस बॅलन्स होणार नाही, तिसऱ्या वेळेस बॅलन्स होणार नाही, 100 टाइम्स सुद्धा बॅलन्स होणार नाही समटाइम्स, पण 101 टाइम्स डेफिनेटली बॅलन्स होणार आहे. पण हे इक्वेशन्स मधनं बरंच काही शिकायला मिळतं बाळांनो. ठीक आहे ना. जसं मॅथमॅटिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत बसतो ना आपण, एखादी प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तर परत ट्राय करतो आपण. तसं काय ह्या इक्वेशन्स मध्ये तुम्हाला काय? जोपर्यंत इक्वेशन बॅलन्स होत नाही तोपर्यंत बॅलन्स करत राहायचं. जसं मॅथमॅटिक्स मध्ये प्रॅक्टिस करतो तसं काय करायचं? इथं इक्वेशन साठी प्रॅक्टिस करायचं आहे. हीट अँड ट्रायल मेथड खूप महत्वाची आहे बाळांनो.
लक्षात येते? येस येस, डेफिनेटली इट इज अ टाइम कन्झ्युमिंग बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला एकतर काय, येस, पेशन्स ठेवायला शिकवतात हे इक्वेशन्स. दुसरं काय, येस, तर तुम्हाला तुमची थिंकिंग पॉवर वाढवतात बाळांनो. तुम्हाला विचार करायला शिकवतात ते इक्वेशन्स. ठीक आहे ना? ओके, मग स्टार्ट करूया आपण. ओके, फॉर बॅलन्सिंग ऑफ केमिकल रिएक्शन्स बाय युजिंग हीट अँड ट्रायल मेथड. ठीक आहे ना? येस बाळांनो, मी इथे एक वे सांगतो तुम्हाला. ओके, इक्वेशनला बॅलन्स कसं करायचं. कसंही रॅन्डमली तुम्ही बॅलन्स करू नका. ओके, जर तुम्ही रॅन्डमली बॅलन्स करत बसलो ना, ओके, खूप 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 वेळ लागेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही पेशन्स ओके लूज करून बसाल. लक्षात येते? येस, मग काय करायचं बघा. ओके, सुरुवातीला ओके बॅलन्स करते वेळेस फर्स्ट ऑफ ऑल ओके बॅलन्स द मेटल आयटम्स. मेटल आयटम्स लक्षात येते? येस, रिएक्टंट आणि प्रोडक्ट मधले ओके अगोदर काय करा, मेटल आयटम्स बॅलन्स करून घ्या. दुसरी स्टेप काय असेल, येस, बॅलन्स द नॉन मेटल आयटम्स. नॉन मेटल आयटम्स त्याच्यामध्ये महत्वाचं काय की एक्सेप्ट हायड्रोजन अँड ऑक्सिजन. ठीक आहे ना? ओके, सेकंड स्टेप मध्ये काय करायचं तुम्हाला, येस, नॉन मेटल आयटम्स बॅलन्स करायचं आहे. एक्सेप्ट येस हायड्रोजन अँड ऑक्सिजन. हायड्रोजन आणि ऑक्सिजनला सोडून. ठीक आहे ना? नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आहे, येस, हायड्रोजन बॅलन्स करायचं बघा, हायड्रोजन. ठीक आहे ना? आणि लास्ट स्टेप मध्ये काय करायचं आहे, ऑक्सिजन बॅलन्स करायचं आहे. ठीक आहे ना? ओके, हा वे तुम्ही फॉलो करा. ओके, आणि लक्षात ठेवा इथं ज्यावेळेस तुम्ही ओके एखाद्या मेटलला बॅलन्स केला किंवा कुठल्याही आयटम्सला रिएक्टंट आणि प्रोडक्ट मध्ये बॅलन्स केलं ना, ओके, परत तुम्हाला सुरुवातीच्या स्टेपला यायचं आहे. परत मेटल काउंट करायचंय, परत नॉन मेटल काउंट करायचंय, परत एखादी ओके आयटम बॅलन्स केला तर परत सुरुवातीला यायचंय. येस, म्हणजे काय, परत मेटल पासून ओके काउंटिंग सुरू करायचंय. समजतंय का? म्हणजेच काय की कुठलाही चेंज केला ना तुम्ही इक्वेशन मध्ये, ओके, तर परत काय करायचंय, सुरुवातीच्या स्टेपला यायचंय, स्टार्टिंगला यायचं आहे. समजतंय हे? येस, म्हणजे इक्वेशन बॅलन्स करूया आता आपण. येस, फर्स्ट इक्वेशन आहे, येस, MnO2 रिएक्ट्स विथ HCl टू फॉर्म MnCl2 H2 अँड Cl2. हे इक्वेशन बघा अनबॅलन्स्ड आहे. इथं मॅंगनीज 1 आहे, इथं 1 आहे. ठीक आहे ना? ऑक्सिजन इथं 2 आहेत, इथं काय आहे, 1 आहे. ठीक आहे? येस, इथं हायड्रोजन 1 आहे, येस, इथं हायड्रोजन 2 आहेत. इथं क्लोरीन 1 आहे, येस, इथं क्लोरीन किती आहेत, 4 आहेत. ठीक आहे ना? म्हणजे डेफिनेटली काय आहे, रिएक्टंट आयटम्स आणि प्रोडक्ट आयटम्स काय आहेत, अनइक्वल आहेत. मग बॅलन्स करण्यासाठी फर्स्ट स्टेप यूज करूया, दॅट इज फर्स्ट ऑफ ऑल ओके बॅलन्स द मेटल आयटम्स इन इक्वेशन. मेटल आयटम्स चेक करा. येस, इथं काय आहे, मॅंगनीज आहे. येस, इथं सुद्धा काय मॅंगनीज एकच आहे. इट मीन्स मेटल आयटम्स काय आहेत, बॅलन्स्ड आहेत. ठीक आहे ना? ओके, नेक्स्ट स्टेप काय आहे बघा, नॉन मेटल आयटम्स अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन. ठीक आहे, चेक करा ह्याच्यामध्ये अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन. रिएक्टंट मध्ये कोण आहे, येस, क्लोरीन आहे, अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन. ठीक आहे, आणि प्रोडक्ट मध्ये बघा इथं सुद्धा काय, क्लोरीनच आहे. ठीक आहे ना? मग क्लोरीनला अगोदर बॅलन्स करून घ्या. येस, राईट साइडला बघा क्लोरीन किती आहेत, 2 म्हणजे किती आहेत, 4 आहेत. 4 क्लोरीन्स आहेत. मग रिएक्टंट मध्ये कमी आहेत म्हणून रिएक्टंटला मल्टिप्लाय करा. कितीने मल्टिप्लाय कराल, 4 ने मल्टिप्लाय करा. ठीक आहे ना? येस, क्लोरीन बॅलन्स झाले दोन्ही साइडला. ठीक आहे ना? येस, मग आता परत आणि फर्स्ट स्टेपला जायचं आहे. येस, मेटल बॅलन्स आहेत का चेक करायचंय. Mn बॅलन्स आहे. ठीक आहे ना? येस, सेकंड क्लोरीन 4 येस बॅलन्स आहेत. नेक्स्ट स्टेप काय आहे बघा आता, येस, नॉन मेटल नंतर हायड्रोजन. बॅलन्स द हायड्रोजन आयटम्स ऑन बोथ साइड. ठीक आहे. येस, इथं हायड्रोजन आयटम काउंट करा किती आहेत बघा, हायड्रोजन आयटम्स 4 आहेत. येस, इथं हायड्रोजन आयटम्स काउंट करा किती आहेत, येस डेफिनेटली 2 आहेत. कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, इक्वल होण्यासाठी येस 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. चला 2 ने मल्टिप्लाय केलं. परत फर्स्ट स्टेप. ठीक आहे ना? परत मेटल काउंट करा 1 येस बॅलन्स आहे. सेकंड क्लोरीन बॅलन्स आहे का बघा, येस 4 क्लोरीन आहेत. येस, इथं सुद्धा 4 क्लोरीन आहेत. डेफिनेटली इट इज बॅलन्स्ड. ठीक आहे ना? येस, नेक्स्ट हायड्रोजन आयटम्स काउंट करा आता. येस 4 हायड्रोजन आयटम्स, येस 4 हायड्रोजन आयटम्स बॅलन्स्ड. येस, नेक्स्ट स्टेप ऑक्सिजन बॅलन्स करा आता. ठीक आहे ना? येस, काउंट करा. रिएक्टंट मध्ये आणि प्रोडक्ट मध्ये ऑक्सिजन्स किती आहेत, येस रिएक्टंट मध्ये 2 ऑक्सिजन्स आहेत. येस, प्रोडक्ट मध्ये किती आहेत, 2 ऑक्सिजन आहेत. मीन्स ऑक्सिजन ऑलरेडी काय झालेले आहेत, बॅलन्स झालेले आहेत. सो दिस इज द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. काय केलं समजलं का तुम्हाला? ठीक आहे ना? तुम्हाला टेबल वगैरे बनवत बसायची गरज नाही आता त्या लहान मुलांसारखं. लक्षात येते? येस, काय करायचं तर तुम्हाला डायरेक्ट इक्वेशन घ्यायचं. येस, आणि
त्याच इक्वेशन मध्ये येस तुम्हाला बॅलन्स करता आलं पाहिजे. येस, जर कॉम्प्लिकेटेड होत गेला ओके तर काय करा, इक्वेशन वाढवत चला. फर्स्ट इक्वेशन, सेकंड इक्वेशन, थर्ड इक्वेशन, पुढे इक्वेशन वाढवत चला. पण ते टेबल वगैरे लिहित बसायची गरज नाही. समजलं का हे बाळांनो? ओके, इझी आहे. येस, नेक्स्ट बॅलन्स करूया आता. येस बघा, CuO when reacts with NH3 to form Cu plus N2 plus H2. चेक करा. ओके, रिएक्टंट मध्ये नंबर ऑफ ऍटम्स चेक करा. येस, प्रोडक्ट मध्ये नंबर ऑफ ऍटम्स चेक करा. वेदर दीज ओके ऍटम्स आर बॅलन्स्ड और नॉट. ओके, इथं बघा कॉपर 1 आहे. येस, कॉपर 1 आहे. येस, ऑक्सिजन इथं 1 आहे. येस, इथं सुद्धा ऑक्सिजन 1 आहे. नायट्रोजन 1 आहे रिएक्टंट मध्ये. येस, प्रोडक्ट मध्ये 2 आहेत. अनबॅलन्स्ड आहे. हायड्रोजन 3 आहेत. येस, प्रोडक्ट मध्ये 2 आहेत. ठीक आहे, सेम प्रोसेस यूज करायची. आता फर्स्ट काय करायचं, मेटल बॅलन्स करा, मेटल आयटम्स बॅलन्स करा. येस, मेटल आयटम्स कोण आहे तिथं चेक करा. येस, कॉपर आहे. इथं सुद्धा कॉपर आहे. ठीक आहे ना? ओके, आणि येस दोन्ही साइडला ओके कॉपर्स काय आहेत, 1-1 कॉपर्स. RHS आणि LHS दोन्ही मध्ये 1-1 कॉपर्स आहेत. ठीक आहे ना? ओके, कॉपर बॅलन्स आहेत. नेक्स्ट स्टेप काय असणार आहे मग, नॉन मेटल्स अदर दॅन येस हायड्रोजन अँड ऑक्सिजन. आता नॉन मेटल बॅलन्स करते वेळेस लक्षातच ठेवा की हायड्रोजन आणि ऑक्सिजनला काय करायचं, एक्सक्लूड करायचं आणि अदर आयटम्स बॅलन्स करायचे. नॉन मेटल आयटम्स बघा कुठले आहेत. येस, नायट्रोजन आहे डेफिनेटली. येस, इथं नायट्रोजन आहे. येस, डेफिनेटली. येस, बघा नायट्रोजन इथं 1 आहे, इथं 2 आहेत. इट मीन्स ओके तुम्हाला कोएफिशियंट काय घ्यावं लागेल मग 2. येस, 2 ने मल्टिप्लाय केलं. येस, नायट्रोजन काय झाले, बॅलन्स झाले. परत फर्स्ट स्टेप मध्ये यायचं. आता ज्यावेळेस तुम्ही चेंज केला इक्वेशन मध्ये काहीतरी ओके, परत फर्स्ट स्टेप. येस, परत कॉपर चेक करा. येस, बॅलन्स्ड आहेत. परत नायट्रोजन चेक करा. येस, बॅलन्स्ड आहेत. येस, नेक्स्ट काय आता हायड्रोजन बॅलन्स करायचं आहे. येस, मग दोन्ही साइडला काउंट करा हायड्रोजन्स. इथं किती आहेत, 2 into 3 दॅट इज 6 हायड्रोजन्स. येस, इथं किती आहेत, 2 हायड्रोजन्स. म्हणजे किती ने मल्टिप्लाय करावं लागेल इथं, येस 6 होण्यासाठी 3 ने मल्टिप्लाय करा. येस, परत फर्स्ट स्टेप. येस, कॉपर बॅलन्स आहे का, आहे. नेक्स्ट नायट्रोजन बॅलन्स आहे का, येस आहे. ठीक आहे, नेक्स्ट काय हायड्रोजन बॅलन्स आहेत का, 2 into 3 6. येस, डेफिनेटली हायड्रोजन बॅलन्स केले आताच आपण. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेप काय आहे, येस बॅलन्स द ऑक्सिजन ऍटम्स. ठीक आहे, दोन्ही साइडला काउंट करा ऑक्सिजन. येस, इथं काय आहे, 1 ऑक्सिजन आहे. येस, इथं काय आहे, येस 3 ऑक्सिजन्स आहेत. इथं 1 ऑक्सिजन आणि इथं काय 3 ऑक्सिजन्स. आता कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, येस डेफिनेटली 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 3 ने मल्टिप्लाय केलं. ओके, परत काय करा आता, येस मेटल पासून स्टार्ट करा. येस, मेटल बॅलन्स आहेत का, येस कॉपर इथं किती झाले, 3 झाले. इथं कॉपर किती आहे, 1 आहे. येस, परत काय करा, येस 3 ने मल्टिप्लाय करा. परत काउंट करा. येस, इथं कॉपर किती आहेत, 3 आहेत. येस, इथं कॉपर 3 आहेत. राईट साइडला. येस, लेफ्ट साइडला. ओके, नंबर ऑफ नायट्रोजन आयटम्स काउंट करा. आता नायट्रोजन आयटम्स 2 आहेत. नायट्रोजन आयटम्स 2 आहेत. सेम सिक्वेन्स फॉलो करायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट काय हायड्रोजन काउंट करा. येस 6 आहेत. इथं हायड्रोजन किती आहेत, 6 आहेत. येस, डेफिनेटली बॅलन्स्ड आहे. ऑक्सिजन काउंट करा. येस, इथं ऑक्सिजन किती आहेत, 3 आहेत. इथं ऑक्सिजन चेक करा. येस 3 आहेत. मीन्स इक्वेशन काय झालेलं आहे, बॅलन्स झालेलं आहे. लक्षात आलं बाळांनो? इझी आहे ना? ओके, सेम वे. फक्त काय की तुम्हाला नंबर ऑफ टाइम्स काय करावं लागतं, सेम प्रोसेस फॉलो करावी लागते. लक्षात येते? येस, म्हणजे थोडेसे एफर्ट्स घ्यावे लागतात ह्या केसमध्ये. समजलं हे? येस, पण हा सिक्वेन्स ओके तुम्ही ब्रेक करू नका. रॅन्डमली जर तुम्ही ऑक्सिजन बॅलन्स करायचा प्रयत्न केला, हायड्रोजन बॅलन्स करायचा प्रयत्न केला अगोदर ओके, तर इट विल टेक लॉट टाइम. ठीक आहे ना? इट इज व्हेरी टाइम कन्झ्युमिंग. अंडरस्टूड? बाळांनो, तर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. येस, आणि जर तुम्हाला मेथड समजली असेल ना, येस व्हिडिओ पॉज करून ओके तुम्ही सेल्फ सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ठीक आहे ना? स्वतः बॅलन्स करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. येस, बघा इक्वेशन काय आहे, Al4C3 reacts with water to form CH4 and AlOH taken thrice. ठीक आहे. येस, नंबर ऑफ आयटम्स बॅलन्स आहेत का बघा. इथं 4 Al आहेत, इथं 1 Al आहे. इट मीन्स मेटल इनबॅलन्स अनबॅलन्स्ड आहेत. ठीक आहे ना? येस, बघा H2O आणि काय येस इकडं हायड्रोजन किती आहेत, 2 आहेत. इथं हायड्रोजन किती आहेत, 3 आहेत. इथं टेकन थ्राइस आहे ना. ओके, मग ह्या दोन्हीसाठी ओके काय आहे, हा 3 आहे. म्हणजेच काय, इथं 3 हायड्रोजन्स आहेत आणि 3 काय आहेत, ऑक्सिजन आहेत. समजतंय का हे? येस, मग बॅलन्स करूया आपण. सेम वे यूज करायचं. येस, फर्स्ट मेटल बॅलन्स करा, त्याच्यानंतर नॉन मेटल अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन अँड लॅटर ऑन ओके हायड्रोजन अँड ऑक्सिजन. ठीक आहे, मग फर्स्ट मेटल बॅलन्स करा. येस, इथं मेटल कोण आहे, अल्युमिनियम. अल्युमिनियम किती आहेत, 4 आहेत.
इथं राईट साईडला बघा ओके अल्युमिनियम किती आहेत येस 1 आहे मीन्स कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 4 ने ठीक आहे ना येस परत काउंट करा आता येस अल्युमिनियम 4 झाले अल्युमिनियम 4 ठीक आहे नेक्स्ट बघा आता येस काय नॉन मेटल्स अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन नॉन मेटल्स कोण आहेत कार्बन आहे अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन किती कार्बन आहेत 3 आहेत येस राईट हँड साइडला बघा ओके किती कार्बन आहेत 1 कार्बन आहे येस मीन्स कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 3CH4 ठीक आहे येस परत काउंट करा आता येस अल्युमिनियम 4 आहेत का आहेत येस त्याच्यानंतर कार्बन 3 येस डेफिनेटली 3 नेक्स्ट स्टेप काय आहे येस बॅलन्स द हायड्रोजन आयटम्स दोन्ही साइडला काउंट करा आता येस इथं हायड्रोजन आयटम्स किती आहेत 2 आहेत इथं हायड्रोजन आयटम्स किती आहेत चेक करा येस 3 into 4 इट मीन्स हाऊ मच 3 4s are 12 ठीक आहे ना 12 प्लस येस इथे किती आहेत 4 into 3 किती झाले 12 म्हणजे किती 24 हायड्रोजन आहेत काय करा येस 12 ने मल्टिप्लाय करा 12 into 2 किती झाले 24 समजलं हे येस मग हायड्रोजन बॅलन्स झाले ओके परत सुरुवातीची स्टेप काय येस परत मेटल बघा येस 4 आहेत का येस इथं 4 आहेत का येस आहेत नेक्स्ट काय कार्बन चेक करा येस 3 कार्बन्स आहेत इथं 3 कार्बन्स आहेत करेक्ट आहे ठीक आहे नेक्स्ट हायड्रोजन्स येस इथं 24 हायड्रोजन्स इथं काय 24 हायड्रोजन्स करेक्ट आहे नेक्स्ट स्टेप काय आहे येस बॅलन्स द ऑक्सिजन आयटम्स चेक करा ऑक्सिजन आयटम्स किती आहेत 12 ऑक्सिजन आयटम्स आहेत 12 ऑक्सिजन आयटम्स इथं चेक करा किती ऑक्सिजन आयटम्स आहेत 4 into 3 म्हणजे काय 12 ऑक्सिजन आयटम्स मीन्स रिएक्शन कशी आहे बॅलन्स्ड आहे समजलं हे बाळांनो कसं बॅलन्स करायचं नेक्स्ट तुम्ही बॅलन्स करा चला येस ट्राय करा बघा फर्स्ट मेटल्स येस इथं एक Fe आहे इथं 2 Fe आहेत मग काय कराल तुम्ही येस इथं 2 ने मल्टिप्लाय करा येस कोएफिशियंट किती घ्याल 2 घ्याल करेक्ट येस चेक करा इथं 2 Fe आहेत इथं सुद्धा काय झाले 2 Fe पुढे बघा नॉन मेटल बॅलन्स करायचे नॉन मेटल ओके कोण आहे इथं आता सल्फर आहे अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन येस सल्फर इथं किती आहेत सल्फर चेक करा येस इथं 1 आहे आणि इथं काय 2 into 2 4 आहेत म्हणजे कितीने मल्टिप्लाय करावं लागेल बाळांनो इथं येस 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल समजते का हे येस हीट अँड ट्रायल मेथड आहे ट्राय करतोय आपण लक्षात येते येस 4 सल्फर झाले परत काउंट करा सुरुवातीपासून येस फेरस चेक करा 2 आहेत का येस आहेत दोन्ही साइडला 2 आहेत सल्फर किती झाले 4 आहेत इथं सुद्धा 4 आहेत येस नेक्स्ट स्टेप काय आहे बॅलन्स द हायड्रोजन आयटम्स हायड्रोजन नाहीतच ह्या केस मध्ये आता येस एक्सक्लूड करा नेक्स्ट स्टेप घ्या येस बॅलन्स द ऑक्सिजन आयटम्स इथं किती आहेत 2 आहेत 2 ऑक्सिजन आयटम्स ठीक आहे ना आयटम्स मॉलिक्यूल नाही ठीक आहे ना येस 2 आयटम्स इथं किती आयटम्स आहेत बघा 3 ओके इथं 4 into 2 8 plus 3 किती झाले 11 ऑक्सिजन्स ठीक आहे ना हे काउंट कसं करतात लक्षात येतं ना तुमच्या येस 2 into 4 येस 8 plus 3 येस किती झाले येस 11 ऑक्सिजन्स ओके इकडे किती आहेत 2 आहेत मग 11 ऑक्सिजन कसं घेणार येस काय कराल 11 कोएफिशियंट घ्या डिवाइडेड बाय काय करा 2 करा 2 काय होईल इथं कॅन्सल आउट होईल ओके म्हणजे काय होतील 11 ऑक्सिजन आयटम्स होतील हे काय आहेत येस मॉलिक्युल्स आहेत मग 2 ने मल्टिप्लाय करण्यासाठी ओके इथं कोएफिशियंट किती आला पाहिजे 5.5 into 2 जर केलं तर 11 होतील मग 5.5 आणण्यासाठी काय केलं आपण 11 डिवाइडेड बाय 2 केलं आता परत काउंट करा ओके हा आता एक लक्षात ठेवा इथं ठीक आहे फ्रॅक्शन मध्ये जर कोएफिशियंट्स असतील ना इक्वेशन मध्ये येस तर त्याला होल नंबर मध्ये कन्वर्ट करायचं का कारण इक्वेशन हे येस दिसायला चांगलं दिसत नाही लक्षात येते का बघा ओके इट डज नॉट लुक गुड समजते ना दॅट्स वाय ओके इट इज कन्वर्टेड इनटू ए होल नंबर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी ओके काय करायचं येस होल इक्वेशनला काय करा 2 ने मल्टिप्लाय करा ओके 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपोआप काय होईल हा 2 कॅन्सल आउट होईल ठीक आहे ना 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल इक्वेशन 4 FeS2 प्लस 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 कॅन्सल होतील 11 O2 करेक्ट ना which gives S2 Fe2O3 प्लस 8 SO2 अंडरस्टूड ठीक आहे आता काउंट करा परत एकदा येस फेरस रिएक्टंट मध्ये 4 आहेत येस प्रोडक्ट मध्ये 4 आहेत येस सल्फर रिएक्टंट मध्ये 4 into 2 8 आहेत येस प्रोडक्ट मध्ये काय आहेत 8 आहेत ठीक आहे ना येस ऑक्सिजन 11 into 2
किती आहेत 22 आहेत. येस इथं सुद्धा काय आहेत. येस 3 into 2 किती झाले 6. 6 प्लस ओके 16. 8 into 2 16. 16 प्लस 6 येस 22. म्हणजे काही रिॲक्शन आता बॅलन्स्ड आहे. समजलं का बाळांनो हे. येस आणखी एक महत्वाचं इक्वेशन घेऊयात आपण. येस बाळांनो आता नेक्स्ट इक्वेशन बघा. येस व्हिडिओ पॉज करा ओके येस आणि बॅलन्स करायचा प्रयत्न करा तुम्ही. ठीक आहे ना. ओके झालं बॅलन्स. ठीक आहे बऱ्याच जणांना बॅलन्स झालं असणार आहे. ठीक आहे ना ओके ज्यांना बॅलन्स झालं नाही ना ओके तर आपण बॅलन्स करूया डोंट वरी. ठीक आहे ना ओके सेम सिक्वेन्स फॉलो करायचा आहे आपल्याला आता. येस मेटल नॉन मेटल्स ठीक आहे ना एक्सेप्ट हायड्रोजन अँड ऑक्सिजन. ठीक आहे त्याच्यानंतर हायड्रोजन अँड देन ऑक्सिजन. ठीक आहे इथं मेटल चेक करा बरं मेटल्स आहेत का. येस नाही. ठीक आहे नॉन मेटल्स आहेत डेफिनेटली. येस इथं नॉन मेटल्स काय सल्फर नायट्रोजन अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन. येस बॅलन्स करूया अगोदर. येस सल्फरला बॅलन्स करा. सल्फर 1 आहे लेफ्ट हँड साईडला. येस राईट हँड साईडला किती आहे. येस 1 आहे. सल्फर बॅलन्स आहे. इथं सल्फर 1 आहे लेफ्ट हँड साईडला ओके राईट हँड साईडला किती आहे. येस 1 आहे म्हणजेच काय सल्फर बॅलन्स्ड आहे. येस नायट्रोजन चेक करा इथं 1 आहे इथं सुद्धा 1 आहे. येस डेफिनेटली नायट्रोजन सुद्धा कसं आहे बॅलन्स्ड आहे. येस हायड्रोजन चेक करा. आता नेक्स्ट स्टेप काय असणार आहे हायड्रोजन. हायड्रोजन इथं 1 आहे. येस इथं काउंट करा 2 + 2 4 आहेत. मग कितीनं मल्टिप्लाय कराल. येस डेफिनेटली 4 न मल्टिप्लाय करा 4. हायड्रोजन बॅलन्स झाले. ठीक आहे ना इथं 4 आहेत इथं सुद्धा काय आहेत 4 आहेत. परत सेम सिक्वेन्स फॉलो करायचा. ठीक आहे ना. येस अगोदर बघा सल्फर बॅलन्स आहे का आहे. ठीक आहे त्याच्यानंतर नायट्रोजन बॅलन्स आहे का इथं 4 आहेत इथं किती आहे 1 आहे 4 न मल्टिप्लाय करा. नायट्रोजन बॅलन्स आले. हायड्रोजन बॅलन्स आहेत का चेक करा इथं 4 आहेत. येस इथं 2 + 2 4 आहेत. येस हायड्रोजन सुद्धा काय आहेत बॅलन्स आहेत. नेक्स्ट बघा आता ऑक्सिजन्स. ऑक्सिजन्स किती आहेत इथं चेक करा 4 × 3 12 ऑक्सिजन्स. 12 ऑक्सिजन्स. इथं चेक करा किती ऑक्सिजन आहेत 4 + 4 × 2 8. 8 + 4 12. 12 + 1 येस किती झाले 13 ऑक्सिजन्स. याचा अर्थ काय ऑक्सिजन बॅलन्स नाही. ऑक्सिजनला बॅलन्स करायचं आहे आता. ठीक आहे ना ओके मग कमी कुणीकडे आहेत ऑक्सिजन लेफ्ट हँड साईडला. मग काय करा परत एक डिजिट वाढवा. ठीक आहे ना ओके त्याला आपण काय करूया 5 करूया. तुम्ही नेक्स्ट इक्वेशन लिहत चला. ठीक आहे ना इथं 5 केल्यानंतर परत एकदा सिक्वेन्स चेक करायचा. येस सल्फर बॅलन्स आहे का. येस बॅलन्स आहे. नायट्रोजन किती झाले इथं 5 इथं सुद्धा किती असले पाहिजेत 5 असले पाहिजेत. येस 5 घ्या. हायड्रोजन 5 आहेत. येस इथे किती आहेत चेक करा 2 + 2 4 आहेत. हायड्रोजन बॅलन्स आहेत का आता नाही. ठीक आहे मग आता कुठले हायड्रोजन वाढवायचे इथं हायड्रोजन वाढवायचं का इथं हायड्रोजन वाढवायचं. जिथं कमी आयटम्स आहेत ओके तिथं वाढवा. म्हणजे इथं काय ऑक्सिजन आणि हायड्रोजन आहे म्हणून इथं वाढवा. 2 न मल्टिप्लाय केलं. आता परत सिक्वेन्स सेम. ठीक आहे सल्फर बॅलन्स आहेत का. येस बॅलन्स आहेत. नायट्रोजन चेक करा इथं 5 आहेत इथं सुद्धा 5 आहेत. हायड्रोजन चेक करा इथं 5 आहेत. येस इथं किती झाले आता 2 + ओके 4 6 झाले. मग काय करावं लागेल परत आता. येस 5 ला चेंज करा. येस पुढचा डिजिट घ्या दॅट इज 6. ठीक आहे ना काय करतोय आपण ट्राय करतोय. लक्षात येते ना ओके हीट करतोय ट्राय करतोय हीट करतोय ट्राय करतोय. लक्षात आलं ना त्यालाच हीट अँड ट्रायल मेथड म्हणते. पेशन्स ओके लूज करायचे नाही. पेशन्स शेवटपर्यंत ठेवायचे. ठीक आहे ना ओके शेवटपर्यंत कन्सिस्टन्सी ठेवायची. ठीक आहे ना शेवटी बॅलन्स होणारच आहे. करेक्ट. येस 6 हायड्रोजन्स आहेत. आता परत सिक्वेन्स सेम ठेवा. येस सल्फर बॅलन्स आहेत का आहेत. येस नायट्रोजन बॅलन्स आहेत का 6 आहेत इथं. येस इथं किती आहेत 5 आहेत. काय करावं लागेल 6. येस 6 केलं. आता परत बघा. येस सल्फर बॅलन्स आहेत का आहेत. बघा थोडंसं टाइम कन्झ्युमिंग आहे ओके पण शेवटी बॅलन्स होणारच आहे. ठीक आहे. येस सल्फर किती आहेत 1 आहे. ठीक आहे. येस नायट्रोजन किती आहेत. येस 6 आहेत. दोन्ही साईडला 6 आहेत. हायड्रोजन चेक करा. येस हायड्रोजन किती आहेत आता. येस 6 आहेत. इथं सुद्धा हायड्रोजन किती 2 + 4 किती झाले 6 हायड्रोजन झाले. आता ऑक्सिजन चेक करा. येस ऑक्सिजन इथे किती आहेत 6 × 3 18 ऑक्सिजन्स. ठीक आहे ना इथं चेक करा 4 + 6 × 2 12 12 + 4 16 16 + 2 18. येस 18 ऑक्सिजन्स. ठीक आहे ना मग शेवटी रिॲक्शन बॅलन्स झालेली आहे. लक्षात आलं. येस मग थोडंसं कॉम्प्लिकेशन वाढलं ना रिॲक्शनमध्ये. येस तुम्हाला थोडंसं जास्त ट्राय करावं लागेल. समजलं ना ओकेस थोडासा तुमचा वेळ जातो पण त्याच्यामध्ये ओकेस तुमची प्रॅक्टिस होऊन जाते. समजते का बाळांनो. येस
जसं मॅथमॅटिक्स ही तुमची सुरुवात आहे, जसं मॅथमॅटिक्समध्ये आपण ओके नंबर ऑफ प्रॉब्लेम्स, एखादी प्रॉब्लेम जमत नसेल तर काय येस त्याला नंबर ऑफ टाइम्स सॉल्व करून बघतो आपण. ओके तसं काय करायचं तुम्हाला येस हे इक्वेशन्स नंबर ऑफ टाइम्स ओके येस काय करायचं आहे सॉल्व करून बघायचं आहे, बॅलन्स करून बघायचं आहे. समजलं हे बाळांनो? नेक्स्ट इक्वेशन्स बघा. ओके सेम सिक्वेन्स ओके यूज करून तुम्हाला हे सुद्धा इक्वेशन्स काय करायचे आहेत बॅलन्स करायचे आहेत. ठीक आहे ना? व्हिडिओ पॉज करा ओके आणि ही इक्वेशन्स बॅलन्स करा. ठीक आहे. झाले बॅलन्स? ओके आपण ट्राय करूया आता. ओके या इक्वेशनमध्ये मेटल आहे का कुठं? नाही. ठीक आहे ना? नॉन मेटल्स आहेत फक्त. ठीक आहे मग नॉन मेटलपासून स्टार्ट करूया. अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन. ठीक आहे कोण आहे? इज डेफिनेटली कार्बन. काय लेफ्ट हँड साईडला बघा कार्बन किती आहेत? 6 आहेत. राईट हँड साईडला किती आहेत? येस 1 आहे. कितीनं मल्टिप्लाय कराल? 6 न मल्टिप्लाय कराल. परत चेक करा आता. येस कार्बन 6 आहेत. कार्बन 6 आहेत. बॅलन्स्ड आहे. येस नेक्स्ट हायड्रोजन बॅलन्स करावं लागेल. येस हायड्रोजन किती आहेत बघा ह्या लेफ्ट हँड साईडला ओके 6 आहेत. येस राईट हँड साईडला ओके हायड्रोजन किती आहेत? 2. ठीक आहे ना? मग कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल? डेफिनेटली 3 न मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे परत चेक करा आता. कार्बन बॅलन्स आहेत का? 6 बॅलन्स आहेत. ठीक आहे. येस हायड्रोजन चेक करा 6. येस इथं सुद्धा काय 6 बॅलन्स आहेत. ठीक आहे. नाव नेक्स्ट इज ऑक्सिजन. येस ऑक्सिजन किती आहेत? इथं 2 आहेत. 2 ऑक्सिजन ॲटम्स. ठीक आहे ना? ऑक्सिजन म्हटलं की मॉलिक्यूल येतो. ठीक आहे ना? येस 2 ऑक्सिजन ॲटम्स. आणि इथं किती आहेत बघा चेक करा. 6 × 2 12. 12 + 3 किती झाले? 15 झाले. ऑड आहे. ठीक आहे ना? ओके मग इथं जर 15 लिहिलं 15 × 2 काय होईल? 30 होईल ना? ओके म्हणून काय करायचं 15 / 2 म्हणजे काय होईल? 7.5. 7.5 × 2 किती होईल? 15 होईल. ठीक आहे. आता इक्वेशन बॅलन्स आहे का चेक करा परत. 6 कार्बन्स बॅलन्स आहे. ठीक आहे. 6 हायड्रोजन्स येस डेफिनेटली 6 हायड्रोजन्स बॅलन्स आहे. ठीक आहे. नेक्स्ट ऑक्सिजन येस किती आहेत इथं? 15 ऑक्सिजन्स येस आणि इथं सुद्धा किती आहेत? येस 6 × 2 ओके अँड 3 15 ऑक्सिजन्स आहेत. पण लक्षात ठेवा बाळांनो ओके येस कोएफिशियंट जर फ्रॅक्शनमध्ये असतील ना ओके तर दॅट इक्वेशन डज नॉट लुक गुड. लक्षात येतं? येस ते इक्वेशन चांगलं दिसत नाही आहे. मग इक्वेशन चांगलं दिसत नाही ओके म्हणून काय करायचं आपल्याला त्याला होल नंबरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग होल नंबरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी ओके काय कराल? येस डेफिनेटली 2 न मल्टिप्लाय करा. कारण काय 2 इथं आपल्याला कॅन्सल करायचं आहे. ठीक आहे ना? येस म्हणून 2 न मल्टिप्लाय केलं 2C6H6 येस प्लस इथं 2 कॅन्सल होतील. ओके काय राहील? 15O2 येस विच गिव्स येस इथं 2 न मल्टिप्लाय केलं 12 CO2 प्लस 2 न मल्टिप्लाय करा 6 होतील 6H2O. नाउ दिस इज बॅलन्स्ड इक्वेशन अँड लुकिंग गुड ऑल्सो. समजलं हे? ठीक आहे. नेक्स्ट इक्वेशन बॅलन्स करा. मे बी तुम्ही केलं असणार आहे आता बॅलन्स. ओके येस चेक करूया आपण. इथं सुद्धा काय कार्बन आणि ऑक्सिजनच आहेत. ठीक आहे ना? येस मग बॅलन्स करूया. कार्बन इथं किती आहेत सांगा? 2 आहेत. येस इथे किती आहेत? 1 आहे. येस कितीनं मल्टिप्लाय कराल? 2 न मल्टिप्लाय कराल. कार्बन इक्वल झाले. येस नेक्स्ट काय हायड्रोजन्स. हायड्रोजन इथं 2 आहेत. येस इथं सुद्धा 2च आहेत. येस बॅलन्स्ड आहे ऑलरेडी. येस ऑक्सिजन चेक करा. इथं 2 आहेत आणि इथं किती आहेत? 2 × 2 4 4 + 1 येस 5 ऑक्सिजन्स आहेत. सेम वे ना येस काय करायचं इथं आता आपल्याला 5 जर ठेवलं तर 10 होतील. मग काय कराल? 5 / 2 ठेवा. ठीक आहे. परत चेक करा आता. कार्बन किती आहेत? 2 आहेत. 2 आहेत करेक्ट. ऑक्सिजन किती? 2 येस सॉरी हायड्रोजन किती आहेत? येस 2 आहेत. येस इथं सुद्धा किती आहेत? 2 आहेत. येस बॅलन्स्ड आहेत. येस ऑक्सिजन चेक करा. येस 5 / 2 मीन्स 2.5 2.5 × 2 मीन्स 5 ऑक्सिजन्स आहेत. इथं सुद्धा काय? येस 5 ऑक्सिजन्स आहेत. बॅलन्स आहे. पण रिॲक्शनमध्ये कोएफिशियंट कसं आहे? परत फ्रॅक्शनमध्ये आहे ऑक्सिजनचं. ठीक आहे ना? ओके त्याला कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे? होल नंबरमध्ये करायचं आहे वळण. लक्षात आलं हे? येस मग होल नंबरमध्ये करण्यासाठी ओके काय कराल? येस डेफिनेटली 2 न मल्टिप्लाय करा. सो 2C2H2 प्लस येस इथं 2 न मल्टिप्लाय केलं 2 कॅन्सल होतील. सो 5O2 ओके टू फॉर्म येस 2 न मल्टिप्लाय केलं तर 4 होतील. 4CO2 प्लस इथं काय होईल? 2H2O. चेक करा आता रिॲक्शन बॅलन्स आहे का? येस इथं किती आहेत? 4 कार्बन आहेत. येस इथं सुद्धा 4 कार्बन आहेत. येस इथं 4 हायड्रोजन आहेत. येस 4 हायड्रोजन. येस 5 × 2 किती झाले? 10 ऑक्सिजन्स. येस इथं 8 + 2 10 ऑक्सिजन्स.
रिॲक्शन कशी आहे, बॅलन्स आहे. अशा नंबर ऑफ एक्झाम्पल्स तुम्ही स्वतः घ्यायचे बुकमधून आणि काय प्रॅक्टिस करायचे. लक्षात येते, हे होतं रिगार्डिंग शीट अँड ट्रायल मेथड टू बॅलन्स द केमिकल इक्वेशन्स. Now in next lecture we are going to study most important and very easy method, that is algebraic method. Within 10 to 20 seconds मध्ये इक्वेशन तुम्ही बॅलन्स करू शकताय बाय युजिंग अल्जेब्रिक मेथड. ठीक आहे, खूप इझी मेथड आहे. अगोदर तुम्ही काय करा, हे इक्वेशन ह्याच मेथडनं प्रॅक्टिस करा. लक्षात येते, कारण काय, हे इक्वेशन्स तुमची थिंकिंग पॉवर वाढवतात बाळांनो. समजलं हे? थोडंसं टाइम कन्झ्युमिंग आहे, पण तुमची सुरुवात आहे. त्याच्यामुळं काय, हे प्रॅक्टिस करा कंपल्सरी. ठीक आहे, ऑल द बेस्ट.